सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू बायोबाजी. माय सेल्फ डॉक्टर ऐश्वर्या. आज आपण 2025चा एक MCQ बघणार आहोत. केमिकल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन टॉपिकमधला आहे. यामधून एक 3 ते 4 MCQ येतात या टॉपिकमधून. इम्पॉर्टंट आहे बघा. आता याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे हार्टमध्ये काय आहे, एट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर. हार्टचं पेअर कशामध्ये येणार, एट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर. कारण हा एट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर याला ANF सुद्धा म्हणतात. आता हा काय करत असतो की तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते कमी करण्याचं काम करतं, वेसोडायलेशनचं काम करतं. हे त्याचं एक महत्त्वाचं काम आहे. दुसरं काम म्हणजे नावातच अर्थ आहे बघा, एट्रियल नायट्रियुरेटिक. नॅट्रियम म्हणजे काय असतं, सोडियम. हे काय करत असतं, तुमच्या युरिनमधून सोडियमचा लॉस होत असतो याच्यामध्ये. नायट्रियुरेटिक म्हणजे युरिनमधून सोडियमचा लॉस होत असतो, म्हणजे सोडियमचं प्रमाण काय करतं, हे कमी करतं. त्यानंतर दुसरं म्हणजे किडनी काय करणार, इरिथ्रोपोएटिन. आपल्या किडनीमध्ये जे सेल्स असतात त्या काय करतात, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स त्या इरिथ्रोपोएटिनचं सिक्रेशन करतात. त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक सिक्रेटिन हे स्टिम्युलेट करण्याचं काम करतं. नेक्स्ट आहे ॲड्रेनल कॉर्टेक्स. ॲड्रेनल कॉर्टेक्स ही ग्लँड म्हणजे आपली ॲड्रेनल ग्लँड आहे तुमच्या किडनीच्या वरती, आणि त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात. एक असतो कॉर्टेक्स आणि दुसरा असतो मेड्युला. तर त्यातला कॉर्टेक्स हा पार्ट आहे. याच्यामध्ये पण फर्दर 2 टाईप्स पडतात. त्यामध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स. तर त्यातला मिनरलोकॉर्टिकॉइड हा कोण आहे, अल्डिस्टिरॉन. मग ॲड्रेनल कॉर्टेक्सची पेअर कोणाला येणार, अल्डिस्टिरॉनला. अल्डिस्टिरॉन हा एट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टरच्या अपोजिट काम करतं. ANF इज अँटागॉनिस्टिक टू अल्डिस्टिरॉन असं पण आपण म्हणू शकतो. कारण ANF काय करतं, तुमचं सोडियमची लेवल कमी करतं आणि अल्डिस्टिरॉन सोडियमची लेवल वाढवतं, ॲब्झॉर्प्शन. अँटागॉनिस्टिक म्हणजे अपोजिट इफेक्ट. थँक्यू.